कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण 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 हरि हरि जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी सुकृतांची जोडी बहुत सुकृताची जोडी सुकृतांची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी हो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा हो हा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर ओ हा विठ्ठल बरवा ओ हा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा जेथे माझा सद्गुरु सखा तेथे काय उणे तुका तेथे काय उणे तुका तेथे काय उणे तुका विरा म्हणे जानची लीला नेलो वेळीचा गोपाला नेलो वेळीचा गोपाला नेलो वेळीचा गोपाला विठोबार कुमार जय जय विठोबार
कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार रामकृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 हरे रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा आरूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा
सर्व सुखाचे आगर परक महादेवीवर सर्व सुखाचे आगर परक महादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल जय जय राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण हरे जय जय राम आवडे हे रूप गोजिरे सगुण आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले आवडे हे रूप गोजिरे सगुण आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसाची तुराई आता दृष्टी पुढे ऐसाची तुराई जो मी तुझ पाहे पांडुरंगा लाचावले मन लागलीचे गोडी लाचावले मन लागलीचे गोडी ते धीरे न सोडी ऐस झाले आता दृष्टी पुढे ऐसाची तुराई आता दृष्टी पुढे ऐसाची तुराई जो मी तुझ पाहे पांडुरंगा
कामणे आम्ही मागावी दरबारे कामणे आम्ही मागावी दरबारे रवावी आळे माय बापा आता दृष्टी पुढे ऐकाची पुराये आता दृष्टी पुढे ऐकाची पुराये तुझ्या पाहे पांडुरंगा धोबार जय जय 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 धोबार इथे या इकडे या इकडे इकडे रूप गोदी सगुण आवडे रूप गोदी सगुण सुखावले सुखावले आता दृष्टी पुढे ऐकाची पाहता लोचन सुखावले पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐका ते तुराहे आता दृष्टी पुढे ऐका ते तुराहे रूप गोधीर सगुणावा हे रूप गोधीर सगुणा पालोचन सुखावले पालोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐकाची आता दृष्टी पुढे ऐकाची पालोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐकाची तुराय आता दृष्टी
दृष्टी पुढे ऐसा ती तुला दोन्ही हृद पाये पांडुरंगा दोन्ही हृद पाये पांडुरंगा दोन्ही हृद पाये पांडुरंगा आता दृष्टी पुढे ऐका आता दृष्टी पुढे ऐका विठाल विठाल आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे आयसाचे तू राहे
जो मी तुझ पाहे पांडुरंगा, किंवा जो मी तुझ पाहे वेळोवेळा, दोन्ही पाठ आहेत बरं का. हां. लाचावले मन लागली शे गोडी, ते जीवेन सोडी आईशे झाले. आता दृष्टी पुढे आयसाची तुरा आहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी, पुरवावी आळी माय बापा. आता दृष्टी पुढे आयसाची तुरा आहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथे सविस्तारू, त्यांच्या कृपादाने कथे सविस्तारू. संतांच्या त्यांच्या कृपादाने बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. त्यांच्या कृपादाने कथे सविस्तारू, त्यांच्या कृपादाने कथे सविस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. त्यांच्या कृपादाने कथे सविस्तारू, त्यांच्या कृपादाने कथे सविस्तारू. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय प्रथमतः परमात्म्याला वंदन करतायत. सगळ्या जगाचं सगळ्या विश्वाचं मूळ तो परमात्मा आहे, आद्य. ज्ञानोबराय सुद्धा बघा ज्ञानेश्वरीत पहिली ओवी काय आहे? ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आद्य याचा अर्थ असा झाला की त्याच्या अगोदर कुणीही नाही, तो सगळ्याच्या अगोदरचा. आणि जेणे हे विश्व निर्मिले, महर्षी देवा ते संस्थापिले, 21 स्वर्गाचे धरले सत्ता मात्रे आपुले. त्या परमात्म्याची सत्ता एवढी जबरदस्त अशा प्रकारची आहे. आपण पुराण पाहतो आहोत. कृष्ण किती लहान आहे हो, पण गोवर्धन उचलला की रावण सगळ्या जगाला मारणारा, राज्य करणारा, सगळे देवबंदी खाण्यामध्ये, रामाने त्याला मारून टाकले. त्या परमात्म्याची शक्ती, त्या परमात्म्याचं प्रेम आणि त्या परमात्म्याचं सुख, 3 गोष्टी कोणापाशीच नाहीत बरं का. बघा, आपण जेव्हा तुलना करतो तेव्हा ध्यानात येत आहे बरं का, त्याच्यासारखं प्रेम करणार कोण तर आहे का हो?
कोणी नाही. निष्काम प्रेम, तुमच्याकडून त्याला काही नको आहे, तरी पण तुमचं खाल्लेलं पचवतो. अहम वैश्वानर भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता प्राणापना समागता पचाम्यन्नम चतुर्विधम. कोण काय का खाईना. बघा, पचवायचं काम कोण करतंय? देव. देवाला मानणारा असला तरी त्याचं पचवतोय. आणि कुठं आहे देव, कुणी बघितलाय, अशी म्हणणारी पण माणसं आहेत का? नाही, नाहीच. त्यांचं पण पचवतंय. निष्काम प्रेम. आणि आपण तर नेहमी रोज भजनात वगैरे म्हणतो, तो सर्व सुखाची आगर. म्हणजे त्याच्यापाशी जे सुख आहे तेवढं सुख कुणापाशीच नाही आहे बरं का. नसरे लुटिता मागे बहुतानी जुनाटे खाणी उघडली. त्या परमात्म्यापासून न सरे लुटिता मागे बहुतानी, म्हणजे संपतच नाही हो. आणि जगामध्ये जेवढी म्हणून तुम्ही सुख अनुभवता ते त्याचे अंश आहेत बरं का. आता आपल्याला माहीत आहे आपण सुख कसं अनुभवतो. पंचविषय हेच आपल्या सुखाचे विषय आहेत, हे की नाही. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. ह्याच्या पलीकडचं सुख आपल्याला माहीत नाही. पण या 5 विषयामध्ये सुख कुठून आलं ह्याचा कधी विचार केला आहे? तर त्याच्यामध्ये सुख जे आलेलं आहे ते त्याच्यापासूनच आलं आहे, कारण त्यानं ते निर्माण केलेलं आहे. साधी गोष्ट घ्या, जमीन काळी, झाड हिरवं, आणि गुलाब कसला आहे हो? गुलाब गुलाबी. कमाल नाही काय? बघा. आणि पुन्हा सुगंध कसला त्याचा. अशा प्रकारे एक विषय तुम्हाला सांगू लागलो. असे सगळेच विषय जे आहेत त्याच्यातून आपण जे सुख अनुभवतो ते खरं त्याचं आहे बरं का. आपल्या नळाला पाणी येतंय, ज्यांना माहीत नाही ते काय म्हणतात, महापालिकेनं सोडलंय. बर बर बर. पण महापालिकेनं कुठून आणलं? उजनी डॅम. तसं म्हणतात की जे विषय आहे त्या विषयातून सुख आपल्याला अनुभवायला येत आहे, परंतु त्या विषयात आलं कुठून? तिथून त्यानं निर्माण केलेलं आहे सगळं. म्हणून तो सगळ्याच्या आधी आणि सर्वश्रेष्ठ सर्व बाबतीत. साधा आपल्या गल्लीत आपल्यापेक्षा श्रेष्ठ असला तर जाताना राम राम बरं का हो पाहुणं, गल्लीतला आहे तरी आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे ना. तो तर तो जगाचा मालक आहे. मग काय? म्हणून पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतान. आणि हे सगळं संत महात्म्याने अनुभवलेलं आहे बरं का. अनुभवे आले अंगा ते या जगात देत असे. तुका तरी चाखूनही सांगे माझा अनुभव आहे अंगे. दुसऱ्याचं ऐकून नाही, आम्ही आहो दुसऱ्याचं ऐकून सांगणारे. आम्हाला काय अनुभव आहे? आम्हाला नाही. आम्ही तुमच्यासारखंच. मग कसं काय सांगायला? त्यांचं ऐकून सांगायला बघा. साधू संत महात्मे ऐकून सांगत नाहीत, अनुभव घेतलेला आहे आणि मग सांगणं. अनुभव वेगळा आणि अनुमान वेगळं बरं का. अनुमान म्हणजे अंदाज. अंदाज खरा ठरेल का नाही याची गॅरंटी नाही. परवा मी असं रस्त्याने चाललो होतो, मागणं म्हणले मला सेम माझा मित्रासारखाच दिसला. चालणं तसंच, कपडे तसेच, उंची तेवढीच, रंग तसाच. मागणं जाऊन असं थाप हाणली का नाही मी, त्यानं मागं वळून बघितल्यानंतर म्हणतो स्वारी मनाची पाळी आली. का? नाही हो माझा मित्रच वाटला. सेम हो माझा मित्र तुमच्यासारखाच म्हणाले. म्हणून म्हणले माझा मित्र समजून थाप आणली म्हणले तुम्हाला. बघा. म्हणजे या ठिकाणी म्हणतात की अनुभव वेगळा आणि अनुमान वेगळं. मी हा माझा मित्र कसं ठरवलं?
अनुमानानं अंदाजानं ठरवलंय की नाही, त्यामुळे चुकलं. तसं साधुसंत महात्म्यांचा अनुमानानं बोलत नाहीत, ते अनुभव घेतात आणि मग बोलतात. हे महत्त्वाची गोष्ट आहे बरं का. म्हणून आज त्यांनी सांगितलं आणि आमचा विश्वास त्यांच्या संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा विश्वास. बघा माणसं, तुम्ही साधू संत महात्म्यावर विश्वास ठेवणं जरा जड जात आहे त्यांना बरं का. सर्वसामान्य माणसाला, आपण सगळेजण विश्वास ठेवणारी माणसं आहोत, परंतु एखाद्या डॉक्टरवर विश्वास ठेवतो की नाही आपण, ते तर माणूस आहे, डॉक्टरवर विश्वास ठेवतो. कधीतरी डॉक्टरला असं उलटून विचारलं का, हो डॉक्टर, मला जे तुम्ही खोकल्याचं औषध दिलेलं आहे ते तुम्हाला खोकला लागल्यावर हेच प्यायला होता का तुम्ही, आणि ते औषध पिल्यानंतर तुमचा खोकला बरा झाला का, विचारलं का? नाही, गपचिप ती घेतली चिठ्ठी, आणलं, प्या लागला. बघा, म्हणजे विश्वासच ठेवला ना. वकिलावर विश्वास ठेवतोय आपण, माणसावर विश्वास ठेवतोय, पण साधुसंत महात्म्यावर विश्वास ठेवणं फार महत्त्वाचं आहे बरं का. कारण तेची माझे हित करती सगळं. म्हणून तुकाराम महाराज, दुसरे चरण संतांची, त्यातल्या त्यात विशेषतः वर्तमानामध्ये जर संत कोणी असतील तर ते आपले गुरु. भूतकाळातील संतांवर विश्वास ठेवणं सोपं आहे, वर्तमानातल्या गुरुवर विश्वास ठेवणं जरा जड जात आहे. कारण ते आमच्यासारखाच दिसतोय ना. कोण? आमचा गुरु. आमच्यासारखंच खातोय, आमच्यासारखंच पितोय, आमच्यासारखंच भजन करतोय, आमच्यासारखंच आहे सगळं, आमच्यासारखंच लगीन बी केलंय, पोरं बी झाले, ती आमच्यासारखंच म्हणजे कामाला बी जातोय. अरे ते बघू नको. माणूस म्हणल्यावर ते तसंच राहणार ना. भूतकाळातल्या साधू संतांवर विश्वास पटकन बसतो, पण वर्तमानामध्ये जे साधू आहेत त्यांच्यावर विश्वास बसणं जरा जड जातं बरं का, अवघड जातं आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात, माझे बाबाजी चैतन्य महाराज जे असलेले, त्यांच्या कृपेनं म्हणतात या ठिकाणी त्यांनी कथेचा विस्तार जसा करायला मला सांगितला त्याप्रमाणे मी करतो आहे. पण त्यांची सेवा करावी लागते बरं का. काय सेवा केली? त्यांचा मी दास झालो. महाराज म्हणताय, बाबाजी सद्गुरू दास तुका. बघा, आम्हाला गुरु महाराजांनी जर सांगितलं की अरे आता भजन चालू व्हायचं, चल चल सामान घेऊन ये, सामान आण, सतरंजी हातर, चल चल लवकर. काय महाराज, तुम्हाला मीच दिसतो बघा म्हणजे सांग, दुसरी कोण नाही, त्याला तुम्ही सांगतच ना, मलाच सांगता म्हणजे. कोणाला म्हणतोय? गुरुलाच. आणि उद्या महाराजांनी सर सांगितलं तिकडे जेवायला बोलवलंय बरं का सर, मीच जाऊ का जेवायला म्हणतं का? दुसऱ्याला पाठवा की म्हणतंय का? दास्यत्व कसं करायचं हनुमंताकडे बघा. दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखिले रामचरण. कधी तर रामाच्या पुढं तुम्ही असा फोटो बघितला का, मांडी घालून छान बसलाय टिकून? कोण? मारुती. कुठला तरी फोटो दाखवतात का तसं? कसा आहे तो? कधी प्रभू रामचंद्र सांगतील सांगता येत नाही, पटकन उठता यायला पाहिजे. म्हणून बघा त्यांची ते फोटो कसे बसलेले आहेत ते, आहे की नाही? म्हणजे हायगाय नको, उशीर झाला नाही पाहिजे. रामाने सांगितल्याबरोबर पटकन उड्डाण मारता आलं पाहिजे. याला म्हणतात दास्यत्व. आलं का ध्यानात? आणि मी तसा दास झालो माझ्या सद्गुरूचा. म्हणून म्हणले या ठिकाणी कथेचा विस्तार करतोय. मी म्हणतात की वैकुंठवासी महादेव महाराज शिंदे यांचा दास आहे. त्याचप्रमाणे म्हणतात श्रीनिवास सिद्धाचार्य योगी महाराज आहेत, श्रीविद्या अखंड महायोगाचे, ते माझे योगगुरू आहेत.
या दोघांनाही वंदन करून आपण आता आपल्या सेवेला सुरुवात करूया. विठ्ठल 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 प्रस्तुत अभंगामध्ये महाराज काय म्हणतायत बघा. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. आज पहिला दिवस असल्या कारणानं रूपाचंच आपल्या वारकरी संप्रदायाची आपली जी काही पद्धत आहे, नियम आहे, आज रूपाचंच कीर्तन केलं पाहिजे. आणि म्हणून महाराज या ठिकाणी म्हणतायत की आवडे हे रूप गोजिरे सगुण, म्हणजे हे रूप म्हणत असताना ताबडतोब ते पण रूप असलं पाहिजे बरं का. नाहीतर नुसतं रूप म्हणले असते, आवडे रूप म्हणले असते, पण हे रूप म्हणतायत म्हणजे हे रूप म्हणल्यानंतर ते पण असलं पाहिजे. म्हणजे ते नाही हे बघ. कारण देवाला काय माहिती आहे का, देव पुष्कळ रूप धारण करू शकतो. बघा ना, 10 अवतारात एक तर अवतार एका अवतारासारखा आहे का हो? मत्स्य कच्छ कसे आहेत, वेगळेच आहेत की. नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, आता कलंकी येणारा तो, कशी आहे ती बौद्ध आताचा. तेव्हा हे एक तरी एकासारखं आहे का? एकाचंच आहे का नाही रूप? त्यानंच घेतलेले आहेत नाही सगळे अवतार, पण कसे सगळे वेगवेगळे. नरसिंह कसं आहे ते, ये बापरे. कोण कल्पना तर करू शकला असेल का हो अशी? इथनं हिरण्यकशिपून अमर होण्यासाठी वरदान मागून घेतलं होतं, पण त्याच्या वरदानात नाही बसल असं केलं त्यानं, मारून टाकलं त्याला. आपल्याला माहीत आहे का त्या? मग किती अजब प्रकार आहे ना का. वर सिंह खाली माणूस, कल्पना तर करू शकला होता का ते? असं पण हे होऊ शकतं यांनी. ते हिरण्यकशिपूला वाटलं होतं का? नाही. म्हणून महाराज म्हणतात की तुझं बहुत होता येते परी मज पाठवू नये चित्ते. तुला पुष्कळ रूप धारण करता येत आहेत. मुख्य त्याची 3 रूप आपल्याला माहीतच आहेत. एक सगुण साकार, सगुण निराकार आणि निर्गुण निराकार. पुन्हा अव्यक्त निराकार, नाही ज्या आकार, जेथोनी चराचर हरची भजे. रूप नाही, नाव नाही, काय नाही, काही नाही, तरी पण आहे. कशी हवा निर्माण केली असेल हो, बघा बरं जरा. काय आहे त्या हवेला? काय रूप आहे? काय आहे तिला जे हवा आहे? उगा आपल्याला अंगाला कुठंतरी झोंबतंय गार वारं, गरम वारं, सोसाट्याचं वारं, वारंच नाही असं म्हणून आपण आपलं नाकातून जातंय येतंय म्हणून हाय म्हणायचं. दिसते का हो? मग असं न दिसणारं सुद्धा त्यानं निर्माण केलंय की नाही बघा. म्हणजे त्याची जी काय शक्ती आहे ती फार वेगळीच आहे बरं का. आणि त्यानं अनेक रूपं धारण केली. ज्ञानोबरांनी स्वतः बघितलेत. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासे. अनंत रूपे अनंत वेशे बापरक देवी वर खुण पाडली कैसी. बापरक देवर खुण पाडली कैसी. बापरक देवी वर खुण पाडली कैसी. बापरक देवर खुण पाडली कैसी. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी. ज्ञानोबराय म्हणतात बरं का. पण त्यांना ती खूण बांधली होती म्हणून ठीक आहे, त्यांनी ओळखलं. देवाला ओळखणं फार अवघड आहे बरं का, खरं सांगतो तुम्हाला.
म्हणून नाथ महाराज हरिपाठामध्ये काय म्हणतात माहीत ना का, ओळखीला हारी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित, ओळखीला धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. देवाला ओळखणं अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि सर्वसामान्य माणसांची फसगत होते ती हितच. बघा, एक झालेली घटना सांगतो म्हणजे तुमच्या ध्यानात येईल. एक विष्णूचा भक्त होता आणि विष्णू ध्यानात यायचा. बघ कशी भक्ती केली असं, विष्णू असं समोर ध्यानात यायचा. ऐकलेली गोष्ट आहे, पुराणात वाचलेली नाही आहे, कीर्तनात ऐकलेली सांगायला होतो. कशावरून वगैरे वाटलं तर मी ऐकलेली म्हणून सांगायला होतो. खरं ते सांगावं. बघा, आणि मग तो भक्त काय म्हणला माहिती आहे का विष्णू परमात्म्याला, देवा असं म्हणले ध्यानात येत आहे, पण माझ्या असं समोर एक माणसाचं रूप धारण करून या की म्हणले, आपण जरा बोलत बसू, हां मला जरा असं समोर तुम्ही आलेलं मला फार आनंद वाटेल. मग त्या विष्णू परमात्मा म्हणाल्या ठीक आहे, काय हरकत नाही, येईन की म्हणले. मग पण म्हणले माझी आट आहे म्हणले. बघा कोणाची, विष्णूची आट आहे बरं का. विष्णू परमात्मा काय म्हणले माहीत आहे का, तुमच्यापाशी दत्ताचं देऊळ आहे का म्हणले. दत्ताचं, शनीचं, सिद्धेश्वरचं आहे ती की म्हणले. मग समोर कोण कोण बसते ती म्हणले. समोर देवळाच्या समोर बसलेले असतात का नाही, कोण असते तिथे, अहो कोणतरी काहीतरी देतील म्हणून बसलेले असतात ना मागायला. तर त्यावेळेला विष्णू परमात्म्यानं सांगितलं त्या लाईनीमध्ये मी असेन. त्याला काय, आता देव आहे ती, त्याला काय पण रूप काय पण धारण करता येत आहे ना. ती जी माणसं बसलेली असते देवळाच्या बाहेर लोकांची वाट बघत बसलेले आहेत, कोण काहीतरी देते, कोण काहीतरी देते, कोण काहीतरी देते, भागतंय आपलं म्हणून बसलेले बघतो आपण की नाही. तर म्हणतात की तो मग भक्त काय म्हणलं माहीत आहे का, काय देवा ते त्यांच्यात तुम्ही बसणार. हो त्याला काय, ती कोणी निर्माण केले, ती माणसं कोणी निर्माण केले, ती त्यांच्या कर्मानं तिथं बसलेले आहे, ती गोष्ट वेगळी. पण माणसं निर्माण कोणी केले, सगळं विश्व मी निर्माण केलं, ती काय दुसरे कोणी केले काय निर्माण. ठीक आहे म्हणाले, पण मला कसं ओळखू येणार. बघा भक्त काय म्हणतोय, मला कसं तुम्ही ओळखू येणार त्या लाईनीत बसल्यावर. तुम्ही त्या विष्णू परमात्म्यानं सांगितलं की त्यामध्ये तू काहीतरी त्यांना देण्यासाठी घेऊन जा, आणि त्याच्यातला एक जण उठेल आणि मला तुम्हाला भेटू वाटतंय असं म्हणेल, तो मी समज म्हणते. ध्यानात आलं ना, त्या लाईनीमध्ये बसलेल्यामध्ये एक जण उठेल आणि मला तुम्हाला भेटू वाटतंय असं म्हणेल, तो कोण असेल. आता आपण पण जातोय की नाही देवळाच्या समोर, असं कोण तर म्हणतं का हो तुम्हाला मला भेटू वाटतंय. उलट काय द्यायला आलं ती बघते ती, नको तसलं काय घेऊन आला म्हणते, उलट आपल्यालाच म्हणते. काय म्हणते ती, असं नको. तर म्हणतात की बघा झालं, मग हा गेला बाबा. दुसऱ्या दिवशी ती कोणतं देऊळ सांगितलं होतं, त्या देवळाच्या बाहेर हात काहीतरी तिथल्या लोकांना देण्यासाठी गेला. आज जाऊन पाया पडून आला आणि बाहेर ते द्यायला लागला लोकांना.
तर त्याच्यामध्ये एक जण उठला की हो आणि मला तुम्हाला भेटू वाटतंय म्हणाला. आता देवाने एवढी खूण सांगितल्यानंतर ये बाबा भेट, तू माझा विष्णू आहे म्हणायला पाहिजे का नको? म्हणायला पाहिजे का नको? परंतु तो मागं सरकला ताबडतोब. भिकाऱ्याला कसं भेटायचं? लोक काय म्हणतील? पाहुणा आहे काय तुझा म्हणतील की नाही? मग एवढं तुला कडकडून मिठी मारली. हा मागं सरकला. विशेष म्हणजे तो जो भेटायला आला होता तो महारोगी होता. बोट झडलेली, नाक हात गेलेलं, महारोगी म्हणल्यानंतर बघा. पण हा माझा विष्णू आहे म्हणून मला खूण सांगितले ना. काय खूण सांगितली होती? त्याच्यातला एक भिकारी उठेल आणि मला भेटू वाटतंय म्हणेल तो मी आहे. एवढी खूण सांगून सुद्धा तो भेटू शकला नाही. त्या दिवसापासून विष्णू त्याच्या ध्यानात पुन्हा कधीच गेला नाही. तुला गरज नाही असं त्याचा अर्थ झाला. म्हणजे देव कोणतंही रूप धारण करू शकतो हे सांगायचं आहे. त्याच्यावर काय बंधन आहे? तो स्वतंत्र आहे. त्याला कोण विचारणार आहे का की हे करूप घेतलं ते करूप घेतलं असं होतो काय तू? नाही. वामन केवढा होता? बळीच्या दरवाज्यात गेलेला बटू होता, बटू. पण 2 पावलात सगळं ब्रह्मांड संपवलं. 1 पाऊल टाकायला जागा नाही. ठेव माझ्या डोक्यावर म्हणला ती बळी. तेव्हा महाराजांना पण माहीत आहे की देव अनेक रूपानं असतो. पण महाराजांना जे रूप आवडलं होतं बघा, भंडारी डोंगरावर महाराज गेलेले होते आणि देवाचं ध्यान करायला लागले होते भंडारी डोंगरावर. तिथे एक सापच आला एकदम असा. महाराज घाबरले नाहीत सापाला. उलट त्या सापालाच म्हणाले देवा असं रूप धारण करून आल्यावर कसं चालेल म्हणले. मला म्हणले दावी रूप मज गोपिका रमणा, ठेवू दे चरणावरी माथा. गोपींना जे तू रूप दाखवलं तर गोकुळामध्ये ते मला रूप दाखव. आणि कुठलं सापाचं रूप गेलं आणि मग म्हणतात झाला की ते कृष्ण स्वतःच. आणि ते पाहिल्याबरोबर तुकाराम महाराज म्हणतात आवडे हे रूप गोजिरे सगुण, आवडे हे रूप गोजिरे सगुण. आवड हे रूप गोजिरे सगुण, आता दृश्य कोणे ऐसा चितुराये.
जगामध्ये आपण जे जे काही सौंदर्य बघतो, पुरुषामध्ये असू दे, स्त्रीमध्ये असू दे, जनावरात असू दे, पक्षात असू दे, आपल्याला सौंदर्य दिसतं की नाही बघा. पिंजऱ्यामध्ये पोपटच का बरं ठेवावं, कावळा काय ठेवायला हरकत नाही. कावळा कोण ठेवतोय का? नाही. पण एक वेळ येणार आहे आता, तिसऱ्या दिवशी कावळा नाही म्हणल्यानंतर तुमच्या पिंजऱ्यातला आणा बरं का म्हणावायची. आता गाय घेऊन यायला कावळेच नाही, ती काय करणार. तेव्हा बघा, या ठिकाणी तो परमात्म्याला पुष्कळ म्हणतात की होता येते बरं का. पण तुकाराम महाराजाने जे रूप दाखवलेलं होतं ते आता म्हणले, आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे. काय रूप घेतलं असेल कल्पना करा तुम्ही. तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. आपल्याला पण जगामध्ये सौंदर्य दिसतंय का नाही हो? पुरुषामध्ये दिसतंय, स्त्रियामध्ये दिसतंय, पक्षामध्ये दिसतंय, पशुमध्ये दिसतंय, सौंदर्य दिसतंय की नाही. पण कधी आपल्याला देवाची आठवण होती का त्यांच्याकडे बघितल्यावर? त्यांच्याकडे बघितल्यानंतर खरं म्हणजे ज्या देवानं एवढं सुंदर रूप निर्माण केलंय तो किती सुंदर, असं कधी वाटतंय का हो? मलाच वाटत नाही, मी कीर्तनकार आहे. आता तुम्हाला एखाद्याला वाटू शकेल, तसं काय नाही बरं का. परंतु तुकाराम महाराजांसमोर ज्या वेळेला देवाने आपलं रूप प्रगट केलं होतं ते अतिशय सुंदर होतं. आपण आता पंढरपूरला जातोय, विटेवर परमात्म्याचं रूप पाहतोय. विटेवर उभारलाय कोण आहे? व तो श्रीकृष्ण आहे, माहीत आहे ना. रुक्मिणीसाठी आलेला पुंडलिकाने उभा केला कृष्ण आहे ना तो. ज्या कृष्णाला पाहण्यासाठी म्हणतात गोकुळातल्या सगळ्या गवळणी वेड्या झाल्या होत्या. भरला ओलांडून रीता करी घट. आता सध्या करतील का कोण तसं? पाणी 5 दिवसाला आणि 7 दिवसाला यायला लागलंय. घरच्या बायका म्हणतील ते तुमचा कृष्ण तुम्हीच बघत बसा जावं म्हणले, इथे मला पाणी भरू द्या पहिले. रिकाम भरला ओलांडून रीता करी घट. मीच पाण्याचे सोजवीत वाट. कृष्णाला बघायसाठी पाणी सांडायचं आणि पाणी आणायला जायचं. म्हणजे काय असेल रूप. वेधले ओ मन तयाचे गुणे क्षणभर नवी संभे विठ्ठल रुक्मिणी. आम्ही पण पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचं रूप पाहतो आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात की सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. आता काय करावं? काय कुठं गडबड झाली आहे? दृष्टीत गडबड झाली आहे, दुसरं काय नाही. तेच रूप आम्ही पण बघायला लागलोय. आणि तुकाराम महाराजांनी सुद्धा काय बघितलं? उभे विटेवरी तेच रूप बघितलंय ना. त्यांना ते सुंदर दिसलंय आणि आम्हाला कुठं सुंदर दिसतंय? म्हणजे आम्हाला म्हणजे मला म्हणतो बरं का. उगं तुम्हाला दिसत असलं तर मी कशाला उगं नाही म्हणू. बघा, असं सांगायचा उद्देश असा आहे की तुकाराम महाराज म्हणतात की मला हे रूप देवा तुझं आवडलेलं आहे. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याची भूक नवजे माझ्या. अशा प्रकारे किती वेळा जरी बघत बसलं तरी सुद्धा म्हणतात की कंटाळा येत नाही किंवा बघायचं बंद करावं, कुठंवर त्याच्याकडेच बघावं असं वाटत नाही. अशा प्रकारचं देवाचं रूप आहे बरं का. आणि ते तुकाराम महाराजांना आवडलेलं आहे. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. अर्थात प्रत्येकाच्या आवडी वेगळ्या वेगळ्या असतात. असं नाही तुम्हाला जे आवडतं ते मला आवडेल याची गॅरंटी नाही. तुम्हाला जे आवडेल ते मला आवडेल याची गॅरंटी नाही. मी माझाच अनुभव सांगतो आता तुम्हाला. माझ्या वडिलांनी, मी जरा जास्त शिकलेला होतो आमच्या घरामध्ये, बाकीचे जे जास्त शिकलेले नाहीत.
आणि त्यामुळं मला वडिलांनी बाकी आमच्या भावाला चुलत भावाला कोणाला सुद्धा मुलगी बघायला नेलं नव्हतं. आणि मी ग्रॅज्युएट आहे आणि त्यामुळं मला मुलगी बघायला नेलं बरं का घरच्यांनी. काळ बदललेला होता ना. 2-4 मुली बघितल्यानंतर मी असं करणार, मला नको असं करणार मी. कारण ग्रॅज्युएट असल्या कारणानं सुंदर कसं असतं ते जरा मी बघितलेलं होतं ना. त्यानंतर म्हणतात पुढं मुली बघायला गेल्यानंतर मला त्यांनी नेहलंच नाही की राव घरच्या माणसानी. का बरं नेलं नाही कळलं का तुम्हाला? कारण ह्याला नेलं की हे काय करतोय, नको म्हणतोय मुली. आणि त्यानंतर म्हणजे मला न नेताच मग ठरवून आले. अर्थात मी वडीलधाऱ्या माणसाचा मान करणारा पोरगा असल्या कारणानं तुम्ही म्हणसाल तसं म्हणून आपलं घेतलं स्वीकारून. विठ्ठल हो, म्हणजे प्रत्येकाच्या कल्पना वेगळ्या वेगळ्या असतात बरं का. तुम्हाला जे सुंदर दिसेल ते मला कदाचित सुंदर दिसणार नाही. बघा, एका माणसानं घोडा आणला शेजारच्या गावातनं घोडा आणला. आणि घोडा आणल्यानंतर काय ते वैरणच खाईना की. आता शेजारचंच गाव असल्या कारणानं त्यानं जाऊन ताबडतोब सांगितलं, अरे बाबा तुझ्याकडून घोडा घेतला खरं, परंतु वैरण खाईना की आमच्याकडची म्हणले. तेव्हा त्यानं सांगितलं, कसली वैरण टाकता? आमच्याकडे कडबा आहे, आम्ही कडबा टाकतो म्हणले. अहो आमच्याकडे हिरवी वैरण असते म्हणजे. हिरवी म्हणजे समजलं ना, ताजी. हां, मग आमच्याकडं नाही आहे. मग काय करा, घोडा माघार घेऊन जावं म्हणलं. आमच्याकडे वैरणच नाही तर ती काय मारू काय त्या घोड्याला? मग असं त्या मालकाने युक्ती सांगितली. असं करा म्हणाले, त्याला हिरवा चष्मा घाला म्हणजे. कुणाला? मग ते चष्म्याच्या दुकानात जाऊन त्यानं करायला लावा स्पेशल काय घोड्याचा चष्मा. आणि त्याला काच कसली बसवली माहिती आहे का? हिरवी बसवली, हिरवी. आणि ज्यावेळेला त्या घोड्याला ती हिरवा चष्मा घातला, कडबा गप्पा खायला लागले. विठ्ठल विठ्ठल. हो, काय केलं त्याची कल्पना बदलली. त्या घोड्याची काय केली आहे ना, हिरवा चष्मा घालून त्याला वैरण कशी दाखवली, हिरवी दाखवली. बघा, तसं म्हणतात की तुकाराम महाराजांना या जगामध्ये पुष्कळशी रूप आहेत, देवाचे अनेक रूप आहेत, परंतु म्हणतात की देवा मला हेच रूप आवडलं, बाकीची रूप सांगायची गरज आवडे. हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले, डोळ्याला अतिशय आनंद वाटला. बस. आणि आता दृष्टी पुढे आई सा चित्र आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा केव्हा वेळोवेळा. देवा मला दुसरं काय बघू वाटत नाही, दुसरं काय बघू वाटत नाही, तेच बघायचं. अजून एक झालेली घटना सांगतो. मी कॉलेजमध्ये असताना, कॉलेजमधलं घटना आहे बरं का ही. एक मित्र सारखा एका सिनेमाला बघायला जायचा. मी त्याला म्हणलं, अरे किती वेळा तेच सिनेमा बघतो किती वेळा बघतो म्हणतो. 4-5 वेळा तेच सिनेमा बघायला गेला. आणि पुन्हा मला सांगून जात होता, मी चाललो बरं का त्याच सिनेमाला. बर मग 4-5 वेळा का जातो बघायला? तर त्यानं उत्तर दिलं, तर ती नटी म्हणे आंघोळीला जाती आहे आणि तोपर्यंत आगगाडीची इथे आहे म्हणे. मग
मग चारदा बघितल्यावर काय होतं, एकदा तर आगगाडी लेट येईल की म्हणलं विठोबा रखुमाई जय जय गोपाल जय जय गोपाल जय जय गोपाल रूप एकदा आवडल्यानंतर माणसं काय सांगता येत नाही की नाही. तुकाराम महाराजांना काय दुसरी रूपं काय देवाची नव्हती काय, पण हेच रूप मला पाहिजे आहे. आणि त्याचं कारण काय सांगितलं की बाबा माझ्या मनाला आवडलेलं आहे आणि मनाच्या आवडीपुढं कोणाला सुद्धा जाता येत नाही. कुणी किती पण सांगा, काय पण सांगा, आपल्याला आपल्या मनाला आवडलं काय. बघा तुम्ही आता साधी गोष्ट घ्या, आपण हे सगळे आता मी हे कपडे घातले, तुम्ही हे कपडे घातले, हे का कोणी तुमच्यावर जबरदस्ती केली का हो? नाही, अजिबात नाही. का घातलं त्याचं उत्तर काय, मला आवडलं, दुसरं आहे की नाही. हेच उत्तर आहे की नाही, त्याला काय उत्तर आहे का, नाही, मला आवडलं एवढंच उत्तर आहे. म्हणजे आपली प्रवृत्ती ही नेहमी कशानं होते असते, आवडीनं होते. बघा ज्ञानोबरायांनी ओवी लिहिलेले आहे, आवडे ते वृत्ती कीर्ती आधी मनवणीची उटी, मग ते वाचे दिठी कराशी ये. बघा अगोदर मनातून हे सगळं होतं निर्माण, मग ते डोळ्यानं बघणं, कानानं ऐकणं वगैरे सगळं चालू असतं. आपण बघतो का नाही, मोटरसायकलवर बसून कानात बुचं घालून मान हलवत हलवत गाडी चालणारी वर बघतो का नाही आपण. बघा का बरं तसं, का घरी गेल्यावर ऐकायला येत नाही काय, नाही 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 नाही, कानात ती आवाज आलाच पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय, तुझ्या मनाला ते काय होतंय, आवडतंय. तसं तुकाराम महाराज या ठिकाणी देवाकडे बघितलं आणि मला हे रूप आवडलं, देवा आता माझ्या पुढे सारखा तू असाच राहा, आता दृष्टी पुढे आयसा चित्र आहे जो मी तुझं पाय पण. त्याचं कारण सांगतायत, लाचावले मन लागली शे गोडी, लाचावले मन लागली शे गोडी, ते जीवन सोडी ऐसे झाले, ते जीवन सोडी ऐसे झाले, आता दृष्टी कोणे ऐकाची तुराई, आता दृष्टी कोणे ऐकाची तुराई, ते जीवन सोडी ऐसे झाले, झाले, आता दृष्टी लाचावले मन लागली शे गोडी, ते जीवे न सोडी आयशे झाले. आपण सरकारी ऑफिसमध्ये जातो आणि तिथं पुष्कळ आपण गोष्टी ऐकल्या, त्या लाच दिली जाते, घेतली जाते, सस्पेंड झालेले आहेत पुष्कळ जण, निलंबित, सस्पेंड म्हणजे निलंबित सगळे झालेले आहेत. तरी बी लाचखोरपणा बंद झाला का कुठल्या ऑफिसमधलं दाखवा. तुम्हाला कसं काय माहीत वाढलेला, ह्यानी म्हणली वाढला म्हणे. खरं आहे काय, चुकीचं नाही, खरं आहे, खरं आहे, चुकीचं नाही आहे. बघा माहीत आहे ना, नोकरी जाते आहे, सस्पेंड होत आहे, मग तरी पण कसं काय पुन्हा अजून घेते ते. त्याचं कारण एकच आहे, लाचावले मन लागली शे गोडी, पैशाची गोडी लागलेली आहे. येणं केनं प्रकारेनं कुणीकडून तरी पैसा पाहिजे, कसा का मिळेना, आहे का नाही. बघा बघा मी असं एकदा आळंदीला असं चाललो होतो आणि पुण्यापर्यंत जाताना दौंडच्या पुढची गोष्ट आहे, एक चांगली श्रीमंताची बाई भीक मागायला आलेली मी बघितली. मला काही दम निघाला नाही, खरं सांगतो तुम्हाला.
मी तिला अक्षरशः बोललो, मी तिला, तुम्ही चांगल्या घरचे दिसताय, श्रीमंत दिसा लागलाय, तुमचे म्हणजे कपड्यावरून मी ओळखलं, सगळं छान आहे सगळं म्हणलं, काय हरकत नाही, पण भीक का मागता म्हणलं. त्यांनी उत्तर दिलेलं मी कधी विसरणार नाही. त्यांनी उत्तर दिलं की मी जी तुम्हाला हे कपडे हे ते सगळं दिसतंय ना, सगळं छान छान, त्याचं कारण मी भीक मागूनच अशी झाली आहे म्हणली. विठ्ठल विठ्ठल लाचावले मन कशाला, भीकेला. मग आता जरूर नाही तरी पण का भीक मागायची आहे, पण लाचावले मन आहे की नाही. बघा, म्हणजे याचा अर्थ असा झाला की गोडी कशाची लागेल हे सांगता येत नाही. आज व्यसनी माणसं आपण बघतोय, दारू पिऊन कितीतरी माणसं मेलेत म्हणून वाईन मार्टमध्ये गर्दी कमी झाली आहे का हो? वाईनची दुकानं आहे ती, काय गर्दी कमी दिसते का? गुटखा खाऊन काय कमी मेले काय? कॅन्सर झाला नाही काय? मग गुटखा बंद पडला का? कुठंच मिळत नाही असं झालं का गुटखा? म्हणजे याचा अर्थ असा झाला की मेलो हरकत नाही पण सोडणार. दारुड्या म्हणते बरं का, कसं म्हणते माहीत आहे का महाराज, मलाच म्हणला त्यानं. मी म्हणलं आलं दारू पित जाऊ नको, माणसं एवढी मेली म्हणलं. एकदा रिक्षात एक दारुड्या माझ्या शेजारी बसला होता गावाकडून येताना. मग त्याला म्हणलं दारू पिऊ नको म्हणलं, तू मारा किती माणसं मेली माहीत आहे का? त्यानं बोललेलं माझ्या कानातनं जाईच नाही, तुम्हाला ऐकवतो. त्यानं काय म्हणलं माहिती का, महाराज मग मेलो हरकत नाही पण सोडणार नाही. म्हणजे मर म्हणलं. मग म्हणजे याचा अर्थ काय झाला, लाचावले मन लागली शे गोडी आणि ते जीवे न सोडी आहे. मग तेच मन आहे, मन तेच आहे, पण त्या मनाचा उपयोग कसा करायचा. बघा, हे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे का नाही सांगा बरं, आहे का नाही? मनाचे श्लोक रामदास स्वामींनी जे लिहिलेले आहे ते लोकांसाठी लिहिलेलं नाही, ते सगळं कोणासाठी आहे, ते स्वतःच्या मनाला सांगतायत. विचार करा, ज्ञानोबा सुद्धा हरिपाठात म्हणतात का नाही, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीशी करुणा येईल तुझी. म्हणून मना बदलणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जोपर्यंत मन बदलत नाहीत ना मनाला, तोपर्यंत मग ते लाचावलंय असं समजायचं. त्याच मनाला म्हणतात की इकडं देवाकडं जर लावलं तर म्हणतात की कल्याण आहे का नाही. लाचावले मन लागले शे गोडी, ते जीवे न सोडी आईशे झाले. आता साधी गोष्ट घ्या, हे आमचे पखवाज वादक आहेत, ह्यांना पखवाज वाजवायची गोडी लागली आहे लहानपणापासून, बरोबर आहे का नाही. आणि जेवायला बसलं, जेवायला अजून उशीर आहे तोपर्यंत हात कुठं असते तो तुमचे, मी बघितलेला आहे. जेवायला येईपर्यंत मी कुठं वाजवते, गोडी लागलेली आहे, दुसरं काही नाही. कितीतरी उदाहरणं अशा प्रकारचे सांगता येतील. विठोबा रखमाई जय जय विठोबा रखमाई, जय जय विठोबा रखमाई, जय जय विठोबा रखमाई, जय जय विठोबा रखमाई, जय जय विठोबा रखमाई. आपली वेळ संपलेली आहे, 10 वाजलेले आहे त्यामुळं 2 मिनिटातच आपण कीर्तन संपवणार आहोत. कारण उद्यापासून आपल्याला दररोज पुन्हा अजून 2-2 तास उभा राहायचं आहे. त्यामुळं आपला स्टॅमिना पण राहिला पाहिजे. आजच मी जर 11 वाजवलं तर उद्या माणसं म्हणतील महाराज लोक काय खरी नाही ती म्हणजे. तेव्हा या ठिकाणी महाराज म्हणतायत की तू का म्हणे आम्ही मागावी लढवाळी आणि पुरवावी आळी माय बापा. तुकाराम महाराज देवाला माय आणि बाप म्हणतायत. बघा,
खरं तर सगळ्या जगाचा मायबाप तोच आहे, नाही का हो? विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगणी आणि भ्राता, विठ्ठल हे विण चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता. बघा, सकाळी गोत माझे पंढरीशी जाण, बाप रुक्मादी ओरू विठ्ठलाच्या. देवाशी सगळी नातं जोडा. कोणतं जे जमल ते नातं जोडता आलं पाहिजे बरं का. बघा, तुकाराम महाराज म्हणतात, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐशे करी. आता काय करावं, मला तू देव पाहिजे, मी भक्तच असलो पाहिजे. अशा प्रकारे सगळ्यांनी नाती जोडलेली आहे ती ध्यानात ठेवा. आणि नातं जोडल्याशिवाय प्रेम निर्माण होत नाही. द्रौपदीनं काय नातं जोडलं होतं हो माहीत आहे आपल्याला. कृष्णाला काय म्हणत होती ती, माझा कोण आहे, बंधू, बघा भाऊ, हे नातं जोडलं होतं. सुभद्रेला मात्र लय हळहळ वाटायची, वाईट वाटायचं. कृष्ण आला की द्रौपदीकडे जात होता. एक दिवशी म्हणाली सुभद्रा, अरे मी तुझी सखी बहीण आहे की रे, आणि ती मानलेली बहीण आहे. सखी बहीण जास्त जवळची का मानलेली बहीण जास्त जवळची? नाही नाही, सखी बहीणच म्हणले. आणि गंमत केली कृष्णाने. एकदा पहिल्यांदा सुभद्रेकडेच गेला एक दिवशी, आणि सुभद्रा त्या ठिकाणी काहीतरी वांगी काहीतरी वाळकं काहीतरी कापा लागली होती. यानं काय केलं माहिती का, थांब थांब थांब, मी तुझा भाऊ आलो आहे, मी तुझा भाऊ आलो आहे, मीच कापतो असं म्हणून कापायला सुरुवात केली. आणि मुद्दाम चाकू लावून घेतला पोटाला. आणि मग सांगितलं, हे सुभद्रे हे बघ, आज चाकू लागला, चाकू काय तर बघ, काहीतरी लाव, पट्टी बिट्टी बांध म्हणले, पट्टी. आणि सुभद्रा ह्या इकडं जा तिकडं जा तिकडं जा तिकडं जा करायला लागली. पट्टी काय मिळाली नाही. थांब म्हणले, द्रौपदीकडे मिळते का बघतो म्हणजे. आणि कृष्ण द्रौपदीच्या महालामध्ये गेला, द्रौपदीपाशी गेला, म्हणला, द्रौपदी हे बघ इथं चाकू लागला मला. ती सुभद्रेपाशी गेलो होतो तर, अरे चाकू काय तर बांध ग म्हणल्यावर बघा, त्या द्रौपदीनं अंगावरचा शालू, आत्ताचा शालूची किंमत 50,000 सांगतो मी, त्यावेळेची किंमत. आता तो शालू कितीचा मिळतोय, 50,000ला शालू आहे. ते पटकन फाडला आणि पट्टी बांधली. पट्टी बांधल्यानंतर सुभद्रेकडे गेला कृष्ण, आणि कृष्णानं सांगितलं काय, सुभद्रे हे बघ द्रौपदीनं पट्टी बांधली म्हणले. कुठली पट्टी आली तिच्याकडं, ती 50,000ची पैठण होती, ती फाडून बांधली म्हणले. सुभद्रा म्हणते, मला बी सांगायचं होतं की माझी लाखाची होती की म्हणली. म्हणजे प्रेम कळलं का आता. कृष्ण म्हणला, तिला काय मी सांगितलं काय तुझी साडी फाड म्हणून. प्रेम कोणावर आहे जास्त, माझ्यावर आहे तिचं प्रेम, ध्यानात ठेव. आणि तुझं मात्र तुझ्या पैठणीवर, घरातल्या संसारावर. बघा, म्हणजे याचा अर्थ असं, देवावर प्रेम करायचं असेल तर कसं प्रेम, तेवढं प्रेम कुणावरच नसलं पाहिजे, संसारातल्या कुठल्याही गोष्टीवर. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे जीव गेला तरी जाऊ, तरीला तो देव भाव शुद्ध. जीव गेला हरकत नाही, देह जावो अथवा राहो, आणि पांडुरंगी भाव. बघा, देव परीक्षा घेत असतो बरं का. कधी परीक्षा घेईल आणि कशी परीक्षा घेईल नेमकं बघा. अशा 2 घटना येतात. मी एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. आमच्याकडं, आमच्यापाशी, आमच्या दिंडीत येणारा एक माणूस आहे. त्याच्या भावानं लग्न नेमकं माघवारी दिवशीच ठेवलं, त्याच्या भावानं. आणि त्याला सांगितलं, दादा वारीला यंदा जायचं नाही बघ म्हटलं, लग्नाला इथं थांब बरं का. दादा नुसतंच हा म्हणला, पण लग्न सोडून वारीला आला. ह्याला काय म्हणतात, प्रेम. ह्याला म्हणतात देवावरचं प्रेम. आणि अशा परीक्षा देव घेत असतो. 2 घटना अशा वेळेला येतात. एक, तिथं निवड तुमची काय आहे ही फार महत्त्वाची आहे. तुम्ही निवड कशाची करता त्यावेळेला. आणि म्हणून तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणतात, माय बापा हे पांडुरंगा काय कर म्हणाले,
आम्ही लढवाळपणानं म्हणजे अशा काहीतरी मागण्या मागत असतो तुझ्या पुढं आणि ती पुरवणार कोण आहे तूच. तुका म्हणे आम्ही मागावी लढवाळी आणि पुरवावी आळी माय बापा. बघा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. म्हणा चाल शेवट म्हणा म्हणा भजन म्हणा. नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई देव जनाबाई नामदेव म्हणा शेवटचा. म्हणे आम्ही मागावी म्हणे आम्ही मागावी बापा माय बापा माय आता दुःखी पुढे ऐका पुरवावी माय बापा माय बापा गुरुपद मारा
पायाच्या प्रसादे काय बोलली विनोदी माझं क्षमा करणे संती नवे ह्या अंगवती नवे हा उपदेश तुमचे बडबडेलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे जे विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल हो 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 आता उतारे से मनाई नाही नारायणा सापडे आता उतारे से मना येते नाही नारायणा आता उतारे से सत्र पाणी आज पूर्वे नवस धन्य हा दिवस पाऊस पुण्यवंत आज पूर्वे नवस धन्य हा दिवस आज पूर्वे नवस धन्य धन्य ते लोकला धन्य धन्य ते लोकला धन्य धन्य ते वामंगे रखवाई दिव्य शोभा करणी बाहे रखमाई भावे झूले राज तुळशी महाराज आशे पीतांबर देव सुवर्ण हनुमंत जय देव जय देव जय पांडुरंगा माई वल्लभा पावे जिले राज आषाढी कार्तिक भक्त चंद्रवागे मध्य रामाता होय नाम देव जय देव जय पांडुरंगा माई वल्लभा पावे जिले राज आरती ज्ञान राजा महादेव मनो वेगळा माझा आरती ज्ञान राजा अवतार पांडुरंग आरती ज्ञान राजा मनो वेगळा माझा आरती ज्ञान राजा आई मस्तक ठेवले पांडुरंगे आरती वालिका चित्त पालटे काया वया भक्ती पांडुरंगी अवतार केला जगाचा उद्धार जयाधिपतराया जीव जगनामया आरती वालिका चित्त पालटे काया प्रतीती हे वाळवंत परिस गेले हर फले समता जयाधिपतराया जीव जगनामया आरती वालिका चित्त पालटे काया श्री
विठ्ठल चरणी आरती वाळिता हे दयाजीव काया जीव लगनामया आरती वाळिता चित्त भारते काया आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा काय रामा आरती तुकाराम राघवे सागरात पाषाणता कैसे हा भंगर स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद आय राघवे रामा तुझा तुलने ब्रह्म तुझाचे मनोनी रामेश्वर हे सिद्ध सिंहासन सद्गुरु राजा मूर्तिमंता भक्ताधिका जय देव जय सद्गुरु कल्पने तुम्हा कुर्वन्नी करो नितूपणा पुत्र सद्गुरु राव रामानंद श्री सिद्ध सद्भाव जय देव कल्पनेची तुम्हा कुर्वन्नी करो लोटांगण पुराण पाहिल तीच वावी माझ्या पंढरीचा वारकरी संत संगे सर्व काळ पंढरीचा वारकरी मागे स्नान तुका मागे पंढरीचा वारकरी अल्प ऐश्वावे त्या कुळा कल्पनेची बाधा लोहे कोणे ही संत मंडळी अहंकाराचा वारा न लागो राजसा नामावणे तयासावे कल्याण प्रती आहे देशिंद्री पाहे पांडुरंग या संता शिंद्रे हेच मज दे आणि तुझे काय न दे उदार तो होई मज ठेवी पाय संत हो